आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हलसिद्धनाथ यात्रेला ग्रामपंचायत, शासकीय अधिकारी, यात्रा कमिटी, पदाधिकारी व ग्रामस्थ व मानकरी यांच्या वतीने भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात यावे असे आवाहन माजी मंत्री आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले। आप्पाचीवाडी कुर्ली हलसिद्धनाथ यात्रेच्या पूर्वत नियोजन बैठकीत त्या बोलत होत्या। अध्यक्षस्थानी आप्पाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सागर लोहार होते। केबी माने यांनी स्वागत केले। मार्केटिंग कमिटीचे संचालक बाबूराव खोत यांनी प्रास्ताविकात ग्रामपंचायत व यात्रा कमिटी यांच्या वतीने यात्रेसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली। यावेळी माजी मंत्री व आमदार शशिकला जोल्ले योग्य त्या सूचना देऊन यात्रा सुरळीत पार पाडावी असे सांगितले। यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने बोलताना डॉक्टर सलीम मुजावर यांनी सांगितले की मंदिरात येणारा नैवेद्य अर्ध्या तासापेक्षा जास्त ठेवू नये। त्याचप्रमाणे महाप्रसादाची दररोजच्या दररोज वेळोवेळी तपासणी करण्यात येईल। यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारा भंडारा चांगल्या दर्जाचा असावा। दूषित व दर्जाहीन भंडारा वापरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वरती कारवाई करण्यात येणार आहे। यात्रा काळादरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह सुमारे 200 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत असे मंडल पोलीस निरीक्षक BS तळवार यांनी सांगितले। यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष AG माने, ग्रामपंचायत उपाध्यक्ष मंगल जाधव, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी, उपतहसीलदार MB ढंगी, तालुका कार्यनिर्वाहक अधिकारी प्रवीण कट्टी, PSI SB नायकवडी, हेस्कॉम अधिकारी SB, तहसीलदार PWD अधिकारी भंडारी, पाणीपुरवठा अधिकारी BR जमंगी, CR नांदगावी, BD नायकवडी, CDPO SS जडगे, रणजित माने, लक्ष्मण आबणे, कृष्णात पोटले, रंगराव शेटके, सदस्य मंगल पाडेकर, रणजित पाटील, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण पारे, सेक्रेटरी संजय खोत, अशोक कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, निपाणी तालुक्यातील शासकीय अधिकारी, ग्रामस्थ, युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। आनंदा कुवाळे यांनी आभार मानले। SB न्यूजसाठी आप्पाचीवाडीहून अनिल नवाळे। यात्रा उत्सव अध्यक्षानंतर AG माने ಅವರೇ, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अनेक वर्षापासून आप्पाचीवाडी हलसिद्धनाथ मंदिर म्हटलं की हे ह्या भागामध्ये, ह्या सीमा भागामध्ये आणि विशेषतः माझ्या निपाणी मतदारसंघामध्ये, तालुक्यामध्ये एक जागृत देवता असं मानलं जातं, हे सगळ्यांनाही माहीत आहे। आणि त्याच पद्धतीनं प्रत्येक अमावस्या धरून आपल्या ह्या यात्रेपर्यंत महाराष्ट्र, कर्नाटका, गोवा असेल, आंध्र असेल, ह्या भागातून भक्तजन इथं येतात आणि 8 ऑक्टोबरपासून 12 ऑक्टोबरपर्यंत हे यात्रा होते। हे आज तुम्ही जाहीर देखील केलेलं आहे। प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्या भागाची एक लोकप्रतिनिधी म्हणून आपला पुरा तालुका ऑफिसर्स, अधिकारी ह्या यात्रेसाठी लक्ष देणं हे पूर्वीपासून देखील आपण मीटिंग घेत आलेलं आहे। प्रत्येक वर्षाला मीटिंग घेतोय आणि मला विश्वास आहे अलीकडं ज्या वेळेला 2013 पासून इथपर्यंत मला ही संधी मिळाली आणि ह्या प्रत्येक यात्रेमध्ये देखील आपले सर्व सरकारी अधिकारी चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम करून त्यांच्या डिपार्टमेंटचं काम सांभाळतात आणि त्याच पद्धतीनं फक्त अधिकारी, लोकप्रतिनिधी एवढंच त्याला कारणीभूत नाही आहे। इथं असणारे आमचे ज्येष्ठ सर्व मान्यवर, ज्येष्ठ लोक आणि आपले ग्रामपंचायत आणि हे यात्रा कमिटीला कोण अध्यक्ष होते त्यांनी सर्वजण मिळून हे केलं तरच यात्रा सक्सेस होते, हे सगळ्यांना देखील माहीत असलेला विचार आहे। तर आज देखील 8 तारखेला होणाऱ्या यात्रेनिमित्त सर्व अधिकाऱ्यांचं जे काही बैठक बोलवलेलं, मला वाटतं तळवार असतील इथं म्हणजे जुने अधिकारी ते एकटेच असतील, परंतु ह्या वेळेला सर्व आपल्या तालुक्याचे अधिकारी नवीन आले। आपले EO तहसीलदार असतील, EO तहसीलदार मंदिरला राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा।